सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी, बोराळे, रहाटेवाडी, डोणज आणि माचनूर या अतिवृष्टी व पूरग्रस्त गावांना भेट देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली। या दौऱ्यात त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे हातचं पीक वाहून गेलं असून घरे, रस्ते व शेतीचे मोठे नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्यांच्या उपजीविकेवर मोठं संकट ओढावलंय। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की या भीषण परिस्थितीत शासनानं फक्त पंचनाम्यांवर आणि घोषणांवर न थांबता तातडीनं ठोस निर्णय घेतला पाहिजे। कोणत्याही अटी शर्तीशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा झाली पाहिजे। आश्वासनांनी पोट भरत नाही, आता कृतीची वेळ आली आहे। शासनानं नुसत्या घोषणांवर न राहता सरसकट आणि भरीव आर्थिक भरपाई देऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा, अन्यथा या संकटात शेतकरी कोलमडून जाईल। खासदार प्रणितीताई शिंदे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की नुकसानग्रस्त भागातील राहिलेले पंचनामे तातडीनं पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करावेत, जेणेकरून मदत वाटपाची प्रक्रिया विलंब न होता तात्काळ सुरू होईल। शेवटी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की शेतकरी मायबाप आहेत आणि त्यांच्यासोबत काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे। प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत न्याय आणि मदत पोहोचवण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन। यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, प्रदेश सचिव रविकरण कोळे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन तात्या पाटील, शहराध्यक्ष राहुल घुले, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, माजी सभापती संभाजी गावकरे, भालेवाडीचे सरपंच महादेव दवले, श्रीकांत गवळी, डोनजचे चेअरमन शशिकांत बुगडे, श्रीमंत केदार, संजय चौगुले, संजीव कवचाळेसर, सचिन नकाते, रहाटेवाडी सरपंच प्रदीप पवार, बजरंग पवार, माचनूरचे सरपंच कलुमर्गी, डोकेसर, बबन सरवळे, अण्णासाहेब शिरसट तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते।